राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी मोरोशी आश्रमशाळेला दिली भेट। शासकीय आश्रमशाळा मोरोशी, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथील अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे। या अनुषंगाने आज आश्रमशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासन आणि पोलिसांकडून सदर घटनेच्या चौकशीबाबत आढावा घेतला। टोकावडे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यानुसार पोलीस तपास सुरू असून अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात अटकेत आहे। फॉरेन्सिक अहवालानुसार पुढील चौकशी करण्यात येईल। शासनाकडून आतापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार सदर घटनेस आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भोई मुलीच्या आरोग्य तपासणीबाबत दुर्लक्ष केल्याने स्त्री अधीक्षिका जयश्री वाघाडे यांना जबाबदार धरण्यात आले असून निलंबित करण्याबाबत तसेच अधीक्षक राजदीप पवार यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याकरता अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांना शिफारस करण्यात आली आहे। मोरोशीच्या घटनेत अधीक्षिका यांनी दिलेल्या विद्यार्थिनींच्या गोपनीय अहवालाबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शहापूर यांनी दिरंगाई केली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी असे आदेश आदिवासी विकास आयुक्त यांना देण्यात आले आहेत। आश्रमशाळेत घडलेल्या या घटनेमुळे येथे दाखल विद्यार्थिनी मानसिक तणावाला सामोरे जात असतील तेव्हा या सर्व मुलींचे समुपदेशन व्हावे अशीही सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना घरी नेण्यासाठी सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांबाबत नियमावली असावी। सर्व आश्रमशाळेतील रेकॉर्डची अचानक पडताळणी केली जावी। विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी समुपदेशकांची संख्या वाढवावी अशा सूचना आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत। मुलीच्या कुटुंबाचीही भेट घेत त्यांचे सांत्वन केले। सखोल चौकशी होऊन त्यांना न्याय मिळेल यासाठी आम्ही सोबत आहोत असे आश्वस्त केले। यावेळी आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते।